पंतप्रधान मोदी केवळ जननायक नाहीत तर नव्या युगाचे प्रवर्तक आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पंतप्रधान मोदींचं गुणगान करणारा ठराव येतोय। देशाचं शरीर 1947 मध्ये स्वतंत्र झालं, पण आत्मा आता लाभला असं सुद्धा म्हटलं गेलंय। हे मंत्रिमंडळ सहस्त्राब्दीमधलं एकमेव म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही असं सुद्धा म्हटलं गेलंय। आणि याविषयी बोलूयात पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोईटे सर सध्या आपल्या सोबत आहेत। भोईटे सर, पंतप्रधान मोदी केवळ जननायक नाहीत तर नव्या युगाचे प्रवर्तक आहेत असं म्हटलं गेलेलं आहे आणि मंत्रिमंडळाचं असेल मोदींचं असेल एकूणच गुणगान करणारा ठराव मांडला जातोय। यामिनी हा खरोखर एक ऐतिहासिक ठराव म्हणावा लागेल, कारण एक मंत्रिमंडळ जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत आहे त्या मंत्रिमंडळाचा ठराव आहे। खरं तर ही बातमी कळली तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की खरोखरच खूप जास्त तपासून घ्यावं। तेव्हा तपासलं तेव्हा लक्षात आलं की PIB जो प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आहे केंद्र सरकारचा, त्याच्याकडूनच ही प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे। त्याच्यातलाच शब्द आपण वापरलेला आहे। हा जो ठराव आहे हा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळानं केलेला आहे। त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात पंतप्रधानांचं कौतुक केलेलं आहे। त्यासाठी त्यांनी जे कारण दिलेलं आहे त्यांचे शब्द सांगायचे तर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जे कार्य घडलेलं आहे, अयोध्येतील रामललाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, ते एक ऐतिहासिक कार्य आहे। त्याबद्दल त्यांनी त्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदींचं गुणगान केलेलं आहे, त्यांचं अभिनंदनही केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की 5 शतकांपासून भारतीय संस्कृतीने जे स्वप्न पाहिलं होतं ते जुनं स्वप्न, शतकानुशतकांचं स्वप्न आपण साकारलं। त्यामुळे या ऐतिहासिक कार्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करत आहोत। त्याचबरोबर सर्वात महत्वाचं त्यातलं वाक्य असं आहे की असं म्हटलं जाऊ शकतं यामुळे जी प्राणप्रतिष्ठा तिकडे झालेली आहे त्यामुळे, त्या मंदिरात रामललांची जी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्यामुळे की 1947 मध्ये भारत देश त्याचं फक्त शरीर स्वतंत्र झालं, मात्र या देशाच्या शरीरामध्ये आत्म्याची प्राणप्रतिष्ठा आता झालेली आहे, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेमुळे झालेली आहे असं स्पष्ट शब्दात पहिल्याच पॅराग्राफमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे या ठरावाच्या। त्याचबरोबर त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर भारताचा जो सनातनी एक प्रवाह आहे तसंच वैश्विक जो प्रभाव आहे त्याचे आधारस्तंभ म्हणजे कोण, तर ते भगवान पुरुषोत्तम राम हे आहेत आणि त्यांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी नियतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली असं सुद्धा या ठरावात केंद्रीय मंत्रिमंडळानं म्हटलेलं आहे। एक आणखी महत्वाचा यातला मुद्दा ज्याचा उल्लेख तुम्ही ब्रेकिंग वाचताना केला तो म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान म्हणून लोकांचं तुम्हाला जे प्रेम लाभलेलं आहे, जो स्नेह लाभलेला आहे त्याचा विचार करता तुम्ही आता केवळ जननायक नाही आहात। त्यांनी जननायक म्हणून पंतप्रधान मोदींचा खास उल्लेख केलेला आहे, परंतु ते मंत्रिमंडळाचा ठराव तिथंच थांबलेला नाहीये। तर केंद्रीय मंत्रिमंडळानं मोदीजी तुम्ही जननायकच नाही तर नव्या युगाचे प्रवर्तक आहात, म्हणजे युग प्रवर्तक, नवयुग प्रवर्तक असंही जननायकाच्या जोडीनं केंद्रीय मंत्रिमंडळानं मोदींसाठी उपाधी वापरलेली आहे। एवढंच नाहीये, पंतप्रधान मोदींचं गुणगान करताना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावात या सध्याच्या विद्यमान मंत्रिमंडळाचं सुद्धा खास कौतुक करण्यात आलेलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावात केंद्रीय मंत्रिमंडळ हे कॅबिनेट ऑफ मिलेनियम म्हणजे सहस्त्राब्दीचं मंत्रिमंडळ आहे। 1000 वर्षातून एखादं मंत्रिमंडळ असं होतं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। थोडक्यात हा जो ठराव आहे तो पंतप्रधान मोदी कशा प्रकारे एक प्रकारे युगप्रवर्तक जननायक आहेत, त्यांनी भारत देश स्वतंत्र झालेला परंतु या शरीरात आत्मा नव्हता त्याची प्राणप्रतिष्ठा केली, एवढ्या पुढे जात पंतप्रधान मोदींचं कौतुक केलेलं आहे। यामिनी, अगदी खूप खूप धन्यवाद भोईटे सर या सगळ्या अपडेटसाठी। तर ही आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, पंतप्रधान मोदी केवळ जननायक नाहीत तर नव्या युगाचे प्रवर्तक आहेत असं म्हटलं जात आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पंतप्रधान मोदींचं गुणगान करणारा हा ठराव येतोय आणि देशाचं शरीर 1947 मध्ये स्वतंत्र झालं पण आत्मा आता लाभला असं सुद्धा या ठरावामध्ये म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे हे गुणगान जरी असलं तरी आता या सगळ्याबद्दल
आता प्रतिक्रिया नेमक्या काय काय येतात हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं असणार आहे.